नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या गाविलगड मालिकेच्या चौथ्या भागात मी आपणा सर्व इतिहास प्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो. गाविलगडाचा प्राचीन इतिहास ते यादव कालखंड, तेथून खिलजी, तुगलक, बहमनी, इमादशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल, हैदराबाद निजाम तेथपर्यंत आपण दीर्घ इतिहासाचा टप्पा बघत बघत किल्ल्यात प्रवेश केला. नंतर आपण मराठ्यांनी या किल्ल्यावर कसा ताबा मिळवला ते देखील पाहत पाहत 5 दरवाजांची शृंखला ओलांडून बाले किल्ल्यातील खम तलाव, देव तलाव पाहिले. छोटी मस्जिद, गोदामाची वैशिष्ट्यपूर्ण छिद्र असलेली जागा, मंदिर परिसर, समाध्या अशा विविध वास्तुविशेषांची माहिती घेत आपण येथे स्थळदर्शनाची सुरुवात केली. आता उर्वरित स्थळदर्शन करता करता आपण पुढील इतिहास ह्या चौथ्या भागामधून जाणून घेऊया. चला आपण आता चौथ्या भागाची सुरुवात करूया. श्री शिवशंकराच्या मंदिराचे दर्शन घेतले. त्याचबरोबर येथे असणाऱ्या किल्लेदार बेणी सिंग ह्याच्या वीरपत्नी रूपकुंवर यांच्या समाध्या देखील पाहिल्या. याच्याच पुढे आपण बरसाती तलावापर्यंत पोहोचलो होतो. येथून पुढे आता आपण किल्ल्याच्या स्थळदर्शनाला चौथ्या भागामध्ये सुरुवात करूया. येथे गाविलगड किल्ल्याच्या प्रचंड मोठ्या घेऱ्यामध्ये आपल्याला प्रचंड असा उंच सखल भाग दिसतो. या सर्व उंच सखल भागामध्ये छोट्या छोट्या टेकड्यांचे अस्तित्व आहे. त्याचबरोबर हा सर्व भाग मेळघाटच्या व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने येथे बरीचशी वनराई देखील आपल्याला दिसते. गच्च झाडीने भरलेल्या ह्या सर्व डोंगराळ भागातून वाट काढत आम्ही आमच्या पुढच्या स्थलदर्शनापाशी येऊन पोहोचलो. ही वास्तू म्हणजे गाविलगडाच्या सर्वात उंच टेकडीवर बांधलेली जामा मशीद नावाची अतिशय भव्य दगडी चिरेबंदी वास्तू होती. चला मित्रांनो, आता आपण या वास्तूचे स्थळदर्शन करूया. मित्रांनो, गाविलगडाची ही दुर्गभ्रमंती करताना आता आपण किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानी म्हणजे समुद्रसपाटीपासून 3439 फुटावर असलेल्या किल्ल्यातल्या ह्या राणी महाल नावाने विख्यात असलेल्या इमारतीपाशी येऊन पोहोचलो आहोत. ही इमारत जरी राणी महाल या नावाने ओळखली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र ही या किल्ल्यावरची सर्वात मोठी असणारी मशिदीची वास्तू आहे. तुम्ही माझ्या मागे आता सध्या 14 घुंटांची सुंदर वास्तू असलेली ही मशीद पाहू शकत असाल. त्याचप्रमाणे ह्या मशिदीच्या डाव्या बाजूला येथे अतिशय सुंदर मनोऱ्याची रचना आपल्याला निश्चितच आकर्षून घेते आणि ही हिंदू आणि इस्लामी ज्या वास्तुरचना आहेत ह्याच्या संगमाचंच प्रतीक आपल्याला दाखवते. त्याचबरोबर येथे सर्वत्र तुम्हाला कमलपुष्पांची रचना करून ही मशीद शोभिवंत केलेली दिसेल. प्रत्यक्षात ही मशीद 21 घुमटांची होती आणि 3 खांबांच्या रांगांनी तोलून धरलेली छताने ही मशीद युक्त होती. पण सध्या मात्र पाठची रांग संपूर्णपणे पडून गेल्याने ह्या मशिदीला 14 घुमट सध्या अस्तित्वात असलेले आपण पाहू शकतो. गाविलगडाच्या सर्वात उंच टेकडीवर किल्ल्यातील सर्वात मोठी मशीद म्हणजे जामा मशीद बांधण्यात आलेली आहे. बहामनी सुलतानांच्या काळात 1490 सालाच्या आधी या वास्तूचे बांधकाम करण्यात आले असावे ह्यावर सर्वच इतिहासकारांचे एकमत आहे. मशिदीला चारही बाजूने तटबंदीचे सुरक्षा आवरण निर्माण केले गेले असून ही तटबंदी 12 फूट उंचीची आहे. ह्या तटबंदीमुळे चौकोनाकृती आवार या वास्तूसाठी तयार झालेले आहे. या तटबंदीला 3 बाजूने प्रवेशद्वारे आहे. किल्ल्याच्या पीरफत्ते महाद्वाराच्या दिशेने असणाऱ्या दिशेला जामा मशिदीचे मुख्य प्रवेशद्वार आहे. येथून जाणाऱ्या उतरत्या मार्गावर जुन्या काळी 13 फूट लांबीच्या 18 पायऱ्या होत्या. या महादरवाजाच्या वर कोणे एकेकाळी मिनारांचे बांधकाम असावे. या दरवाजाच्या समोरच्या तटबंदीमध्ये आम्ही आलो त्या बाजूचा प्रवेश मार्ग आहे. 8 फूट उंचीच्या या प्रवेशद्वाराला 4 फूट लांबीच्या 3 पायऱ्या आहेत. तिसऱ्या बाजूच्या प्रवेशद्वारासमोर फतेउल्ला उमादुल मुल्क याची कबर आहे. मुख्य वास्तूचे बांधकाम दगडी असून त्याच्या छतावर 3 ओळींमध्ये एकूण 21 लहान घुमट बांधले होते.
ह्यापैकी मागील बाजूची एक रांग म्हणजे 7 घुमट संपूर्णपणे पडले आहे. मशिदीच्या अंतर्गत भागात आपण दगडी भक्कम खांबांची रचना पाहू शकतो. वरील भागामध्ये जागोजागी सुंदर दगडी कमलपुष्पांची रचना देखील पाहायला मिळते. एकेकाळी ह्या इमारतीच्या चारही कोपऱ्यात 4 मिनार होते. आज मात्र पूर्वोत्तर बाजूचा एकच मिनार आपण पाहू शकतो. आतल्या भागात 6 खांबांचे एक अशा 3 रांगा असून 18 दगडी स्तंभ मशिदीचे छत व घुमटाला आधार देत आजही भक्कमपणे उभे आहेत. प्रत्येक स्तंभ 3 बाय 3 फूट जाडीचा असून 2 खांबांमध्ये 15 फुटांची जागा सोडण्यात आली आहे. संपूर्ण इमारत 120 फूट लांब व 20 फूट रुंद आहे. मशिदीसमोर नमाज अदा करण्यासाठी प्रशस्त प्रांगण असून ते संपूर्ण दगडी फरसबंदी केलेले आहे. प्रांगणापासून मस्जिदची इमारत उंच जोत्यावर बांधण्यात आली असून 10 पायऱ्या चढून मशिदीत जाता येते. वराडातील किल्ले या पुस्तकातील नोंदीनुसार पीर फत्ते दरवाजावरील फारसी शिलालेखात 1488 साली इमादुल मुल्क फतेउल्ला ह्या बहामनी वराडचा सुभेदार असताना त्याने या मशिदीची दुरुस्ती केल्याचा उल्लेख देखील आपल्याला सापडतो. जामा मशिदीचं भव्य प्रांगण पाहून झाल्यावर आपल्याला उत्तरेच्या मुख्य दरवाजापाशी एक छोटीशी वास्तू दिसते. कुतूहलाने जेव्हा आपण दरवाजाजवळ जाऊन या वास्तूचे निरीक्षण करतो तेव्हा ही जीर्ण वास्तू पाहून आपले मन फारच विषण्ण होते. पण ही वास्तू म्हणजे पूर्ण गाविलगड किल्ल्यातील एक महत्वाची ऐतिहासिक खूण आहे. ही वास्तू इमादशाही सल्तनतीचा पहिला सुलतान फतेउल्ला इमादुल मुल्क ह्या सुलतानाची आहे. ह्या सुलतानाचा मृत्यू इसवी सन 1510 साली गाविलगडावरच झाला. जामा मशिदीच्या मुख्य दरवाजासमोर त्याच्या कबरीचे बांधकाम करण्यात आले. कबरीवर चौकोनी दगडी चिऱ्यांची इमारत बांधण्यात आली. त्यावर इराणी पद्धतीच्या घुमटाची रचना करण्यात आलेली आहे. पण गुप्त धनासाठीच्या खोदकामामुळे या वास्तूचे अतोनात नुकसान झाले असून ही वास्तू जीर्ण होऊन आता कधीही कोसळण्याच्या बेतात आहे. अशा रीतीने पहिल्या इमादशाही सुलतानाची कबर आणि जामा मशिदीचा सुंदर असा परिसर पाहून आता आपण पुढील स्थळ दर्शनाकडे वळणार आहोत. मशिदीच्या उत्तरेच्या बाजूने असलेल्या दरवाजातनं ह्या टेकडीवरून उतरत जाताना आता आपण येथून पुढे असलेलं महत्वाचं स्थळ दर्शन म्हणजेच पीर फत्ते दरवाजा आणि पीर फत्ते दरवाजाजवळ असणारा अतिशय सुंदर असा बुरुज ज्याला राणी का झरोखा म्हणून ओळखले जाते तेथे आपला मोर्चा वळवू. पण तत्पूर्वी 18व्या शतकात मराठे आणि हैदराबाद निजाम यांच्यात गाविलगड किल्ल्याच्या संदर्भामध्ये काय काय ऐतिहासिक घडामोडी झाल्या त्याचा देखील आढावा घेऊया आणि मग पुढील स्थळ दर्शनाला प्रारंभ करूया. आपण मागील 3ऱ्या भागामध्ये गाविलगडाच्या परिसरात मराठा सत्तेचा उत्कर्ष कसा झाला ते पाहिले आणि त्या उत्कर्षाबरोबरच हळूहळू मराठा सत्ताधीशांमधील आपापसातील अंतर्गत भांडणांमुळे त्यांचं भारतामध्ये वाढत जाणाऱ्या पाश्चिमात्य ताकदीवरचं लक्ष कसं उडालं हे देखील अनुभवले आणि त्यातूनच शेवटी इंग्रजांनी भारतात कसे हातपाय पसरले आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या मूर्ख आणि नादानीमुळे त्याला तहाच्या बंधनात जखडून पुण्यामध्ये त्याची नामधारी म्हणून स्थापना कशी केली ते देखील अनुभवले. यापुढील इतिहासाचा घटनाक्रम अभ्यासताना आपल्याला असं लक्षात येतंय की बाजीराव पेशवा द्वितीय इंग्रजांच्या मदतीने पंतप्रधानाच्या गादीवर पुन्हा बसला या घटनेचा ग्वाल्हेरकर शिंदे, नागपूरकर भोसले, इंदोरकर होळकर या मुख्य मराठा ताकद असलेल्या सरदारांना प्रचंड राग आला. कारण ते जरी बाह्यता पेशव्यांची सत्ता जुमानत नसले तरी नामधारी का होईना पेशवा सत्ता मराठा राज्याच्या एकत्रित राहण्यासाठी जरुरी होती व पेशव्यांच्या वर अधिकार असणाऱ्या छत्रपतींच्या सत्तेचे कायदेशीर अधिष्ठान सर्व जहागीरदारांना सत्ता चालवायचे
कायदेशीर व नैतिक हक्क देत होते. पण ही व्यवस्थाच मूर्ख नादान द्वितीय बाजीरावाने मोडीत काढली व इंग्रजी नागाला पुण्यात आणून बसवले. शिंदे व भोसले ह्या गटाविरुद्ध एकत्र झाले आणि इंग्रजांना धुळीत मिटवण्याचे बेत आखू लागले. पण शिंदे आणि होळकरांची दुश्मनी असल्याने यशवंतराव होळकर यांच्यासारखे पराक्रमी वीर मात्र त्यांना मिळाले नाही. ह्याच दुहीचा फायदा बरोबर पुढे इंग्रजांनी घेतला. 12 ऑगस्ट 1803 या दिवशी इंग्रजांनी शिंद्यांच्या अहमदनगर किल्ल्यावर आक्रमण केले. 2च दिवसात फारसा प्रतिकार न होता अहमदनगरचा बलाढ्य किल्ला जिंकून घेतला. तेथून जनरल वेल्सली शिंदे फौजांच्या मागावर औरंगाबाद व जालना मार्गे गेला. 23 ऑगस्ट 1803 रोजी असई गावाजवळ निर्णायक लढाई झाली. शिंदे फौजेने 1/3 इंग्रजी फौज कापून काढली, पण अंतिम विजय मात्र इंग्रजांचा झाला. 21 ऑक्टोबर 1803 या दिवशी इंग्रजांनी बुऱ्हाणपूर व आसिरगड शिंद्यांकडनं अतिशय अल्पशा प्रतिकारानंतर आरामात आपल्या ताब्यात घेतला. त्याच्याच पुढे एकाच महिन्यात म्हणजे 29 नोव्हेंबर 1803 या दिवशी नरनाळा किल्ल्याजवळ अकोट शहरानजीक अडगाव येथे परत एकदा शिंदे आणि भोसले यांच्या संयुक्त मराठा फौजांसोबत जनरल वेल्सलीची गाठ पडली. खुद्द जनरल वेल्सलीच्या नोंदीप्रमाणे नेहमीच प्रमाणे मराठ्यांनी उत्तम सुरुवात केली. तोफांच्या माऱ्यांनी 3 सबंध इंग्रजी पलटणी गारद केल्या, पण भोसले सैन्य कवायती पद्धतीने न लढल्याने त्यांच्यात बेशिस्त होती व मुख्य निर्णय पटापट घेण्याचा अभाव असल्याने त्यांनी तोफांच्या माऱ्यानंतर लगेच हमला केला नाही व इंग्रजांना प्रतिहमला करण्याची वेळ मिळाली, जो त्यांच्या अंतिम विजयासाठी निर्णायक ठरला. अडगावच्या लढाईत भोसल्यांच्या 38 तोफा इंग्रजांनी ताब्यात घेतल्या. वेल्सलीने आपला डेप्युटी स्टीव्हन्सन याला गाविलगडावर आक्रमण करण्यासाठी रवाना केले. वऱ्हाड डिस्ट्रिक्ट गॅझेटियर आणि अमरावतीच्या डिस्ट्रिक्ट गॅझेटियर मध्ये ह्या लढाईचे संपूर्ण वर्णन आपल्याला पाहायला मिळते. 5 डिसेंबर 1803 या दिवशी जनरल वेलेस्ली एलिचपूरला दाखल झाला. 7 डिसेंबर 1803 ला वेलेस्ली किल्ल्याच्या दक्षिणेच्या पायथ्याशी देगाव जवळ आला व कर्नल स्टीव्हन्सन गाविलगडाच्या डोंगराला 30 मैलाचा फेरा मारून उत्तरेच्या बाजूला तोफखाना घेऊन पोहोचला. 12 डिसेंबर 1803 या दिवशी कर्नल स्टीव्हन्सनने आजच्या मछली दरवाजाजवळ मोर्चेबंदी केली व इंग्रजी तोफांचा भडीमार सुरू केला. त्याच वेळी दक्षिणेतून पीर फत्ते दरवाजावर जनरल वेलेस्लीने तोफा डागायला सुरुवात केली. 2 दिवसांनी 14 डिसेंबर 1803 रोजी गाविलगडाच्या उत्तर परकोटाच्या तटाला तोफगोळ्यांनी भगदाड पडली. तेथे हिज मॅजेस्टीज 94th रेजिमेंट आणि 11th मद्रास नेटिव्ह इन्फंट्रीच्या पहिल्या बटालियन तुकड्यांनी लेफ्टनंट कर्नल क्लेनीच्या हुकुमाने हमला चढवला. 15 डिसेंबर 1803 रोजी उत्तरेच्या मोर्चावर इंग्रजांचा हमला सुरू असताना पीर फत्ते दरवाजावर जनरल वेल्सलीच्या नेतृत्वाखाली 74th हायलँडर्स, 78th हायलँडर्स या स्कॉटिश रेजिमेंटच्या 5 कंपन्या, 8th मद्रास नेटिव्ह इन्फंट्रीची पहिली बटालियन व लेफ्टनंट कर्नल वॉलेस यांनी आक्रमण केले. याच वेळी उत्तर पश्चिम दिशेच्या मोझारी दरवाजावर लेफ्टनंट कर्नल चार्ल्सच्या नेतृत्वाखाली 10वी मद्रास इन्फंट्री व 78 हायलँडरच्या 5 कंपन्यांनी हमला केला. थोड्याशा चकमकीमध्ये मोझारी दरवाजातून इंग्रज आत शिरले व तटबंदीवरून हमला करत त्यांनी मछली दरवाजा आतून उघडला आणि इंग्रजांनी गाविलगडाचा परकोट जिंकून घेतला. इंग्रजी सैन्य परकोट जिंकून शार्दुल दरवाजाच्या भागात पोहोचले व आतील तटबंदीवर लढाई सुरू झाली. इंग्रजी सैन्याची एक तुकडी उत्तर पश्चिम बाजूने जी 94th हिज मॅजेस्टीज रेजिमेंट ह्या सैन्य दलाची होती, त्या तुकडीचे कॅप्टन कॅम्पबेल याच्या नेतृत्वाखाली 15 फुटांची शिडी घेऊन एका दाट झाडीने वेढलेल्या तटाखाली पोहोचले. इंग्रजांची मोठी फौज दिल्ली दरवाजा व शार्दुल दरवाजा भागात हमला करत होती. त्याचबरोबर दक्षिणच्या पीर फत्ते दरवाजावर पण आक्रमण सुरू होते. त्यामुळे किल्ल्यातील मराठा फौज
तिथे एकवटली होती व गस्तीचे पहारेकरी तुरळक होते. याचाच फायदा घेत कॅप्टन कॅम्बेलचे 80 सैनिक तटाला शिडी लावत आत शिरले व अचानक दिल्ली दरवाजापाशी पोहोचले. तेथे तीव्र हातघाईची लढाई सुरू झाली. खालून होणारे इंग्रजी हमले मराठ्यांनी 24 तास थोपवून धरले होते, पण अचानक आतल्या बाजूने इंग्रजी तुकडी प्रकट झाल्याने दरवाजावरील मराठा तुकड्या संभ्रमित झाल्या. दिल्ली दरवाजाजवळ हातघाईची प्रचंड लढाई मराठा सरदार बेणीसिंग व त्याची तुकडी विरुद्ध इंग्रज यांच्यामध्ये झाली, ज्यामध्ये इंग्रजी कवायती पलटणींची सरशी झाली. दिल्ली दरवाजासमोर लढता लढता बेणीसिंग व मन्या बापू हे मराठा सरदार वीरगतीस प्राप्त झाले. लढाईनंतरच्या तपासात दरवाजा पुढील प्रेतांच्या ढिगामध्ये त्यांची पार्थिव शरीरे इंग्रजी फौजांना मिळाली. दिल्ली दरवाजा पडल्यावर उरलेल्या मराठ्यांनी हार मानली व शस्त्रे खाली टाकली. बेणीसिंगच्या वीरपत्नी व अजून काही राजपूत स्त्रियांनी किल्ल्यावर जोहार केला, ज्यामध्ये 14 पैकी 3 स्त्रिया सती झाल्या. किल्ला जिंकल्यावर इंग्रजांनी लुटीची नोंद पुढील प्रमाणे केली: 52 मोठ्या तोफा, 150 लहान तोफा, 2000 ब्राऊन बेस बंदुका, बऱ्याचशा जुन्या मॅचलॉक बंदुका, धनुष्यबाण ही शस्त्रे इंग्रजांना मिळाली. 3 लाखांच्या आसपास नाण्यांचा खजिना व चांदीची भांडी या लुटीत इंग्रजांनी मिळवली. 15 डिसेंबर 1803 रोजी गाविलगडावर कंपनी सरकारचे निशाण चढले. च्या रीतीने डिसेंबर 1803 सालच्या युद्धामध्ये गाविलगड इंग्रजांनी कसा जिंकला त्याच्या ऐतिहासिक नोंदी पाहून आपण आता पुढील स्थळ दर्शनाकडे वळूया. जामा मशिदीची टेकडी उतरून किल्ल्याच्या आग्नेय म्हणजेच दक्षिण पूर्व कोपऱ्यातील पीरफत्ते दरवाजाजवळच असणाऱ्या लांबलचक बलदंड तोफेपाशी आता आपण येऊन पोहोचलो आहोत. मित्रांनो, आताच आपण दूरवर दिसणारा हा राणी महाल नावाने प्रसिद्ध असलेली जामा मशिदीची वास्तू पाहिली. आता आपण किल्ल्याच्या सगळ्यात दक्षिणेकडे असलेल्या अतिशय सुंदर अशा धातुशास्त्राच्या आश्चर्यापाशी येऊन पोहोचलो आहोत. तुम्ही बघत आहात ही जवळपास 25 फूट लांब असलेली मिश्र धातूची बांगडी पद्धतीने बनवलेली पीरफत्ते नावाने विख्यात असलेली गाविलगडाची ही तोफ आहे. बघत शकत असाल की इथे कोणेकेकाळी या तोफेवर हँडल्सची रचना होती. दुर्दैवाने कालौघात, निसर्गाच्या आघाताने आणि मनुष्याच्या देखील करंटेपणाने ही सर्व हँडल्स तुटून पडलेली आहेत. आपण आजही ही अतिशय सुंदर विशाल अशी तोफ गाविलगडाचं एक महत्त्वाचं आश्चर्य बनून दक्षिणच्या ह्या कोपऱ्यावर पहारा देत उभी आहे. वराडातील किल्ले या पुस्तकातील नोंदीप्रमाणे पीरफत्ते दरवाजाच्या वरच्या उंचवट्याजवळ पूर्व दिशेला तोंड करून ही तोफ ठेवली असून ती तब्बल 36 फूट लांब आहे. या तोफेचे तोंड म्हणजेच माऱ्याची दिशा किल्ल्याच्या खालच्या दरीतील धामणगाव गडीच्या रोखाने आहे. या तोफेचे नाव मात्र नक्की सांगता येत नाही, कारण स्थानिक लोक या तोफेला नवगजी तोफ म्हणतात. पीरफत्ते दरवाजाजवळ असल्याने हिला पीरफत्ते तोफ म्हणूनही ओळखले जाते. काही इतिहासकार हिचे नाव कालभैरव असल्याचा दाखला देतात. ही तोफ जाड लोखंडी कड्या एकमेकांना फोर्ज वेल्डिंग पद्धतीने जोडून बांगडी पद्धतीने तयार करण्यात आली आहे. या लोखंडी जाड कड्यांमध्ये गंज पकडू नये व तोफ थंड आणि मजबूत राहावी यासाठी इतर विविध 8 धातूंच्या मिश्रणांचा देखील वापर केला गेला आहे. याच अष्टधातूच्या मौल्यवान मिश्रणामुळे हल्लीच्या काळात या तोफेची कडी चाकांचे आस चोरट्याने कापून नेलेले दिसतात, ज्यामुळे तोफेची प्रचंड ऐतिहासिक रीतीने हानी झालेली आहे. आज घडीला गाविलगडावरील सर्व तोफांमध्ये लांबीने ही सर्वात मोठी तोफ आहे. पीरफत्ते किंवा कालभैरव या 36 फुटाच्या विशालकाय तोफेचे दर्शन करून झाल्यावर आम्ही या तोफेच्या उंचवट्यावरून आमचा मोर्चा खोलवणात असलेल्या पीरफत्ते दरवाजाकडे वळवला. येथे कुठेही दिशादर्शक फलक नसल्याने प्रेक्षित संस्थेच्या नकाशा आणि आम्ही रिसर्च केलेल्या विविध पुस्तकातील नोंदी अभ्यासत आम्ही उंचवट्यावरून खाली तटबंदीच्या दिशेने आलो. येथे असलेल्या झाडी झुडपामधून वाट काढत तटबंदीला समांतर असणाऱ्या पुसट अशा पायवाटेने आम्ही आमची वाटचाल सुरू केली. या वाटेने जाताना उजव्या हाताला तटबंदीचे अतिशय सुंदर दर्शन होत होते. तटबंदीवर असलेल्या चर्या, जंग्या, तटबंदीची फांजी, फांजीवर जाणारे जिने असे सर्व वास्तुवैशिष्ट्य
आम्हाला येथून जाताना दिसत होती. पण ही वाट अपरिचित असल्यामुळे येथून जाताना आम्ही काळजीपूर्वक पावले टाकत हळूहळू वाट शोधत पीरफत्ते दरवाजा आणि राणीचा झरोका या वास्तू वैशिष्ट्यांकडे जाण्याचे ठरवले आणि पुढे वाटचाल करू लागलो. मित्रांनो, गाविलगड किल्ल्याच्या दुर्गदर्शनाच्या सफरीमध्ये आता आपण 25 फुटाची पीरफत्ते तोफ पाहिली आणि येथून आपण खाली दिसणाऱ्या तटबंदीकडे निघालो होतो. इथे अत्यंत अडचणीची वाट तुडवत आपण आता तटबंदीत असलेल्या राणी झरोका या इमारतीपाशी येऊन पोहोचलो आहोत. मी विनंती करीन, हा अत्यंत निर्मनुष्य भाग असल्यामुळे येथे येताना अतिशय काळजीपूर्वक यावे आणि येथे येताना साप विंचवांकडे लक्ष देऊन ते आपल्या मार्गात अडचण निर्माण करणार नाही याची काळजी घेऊनच इथे पोहोचावे. हा राणी झरोका अतिशय सुंदर इमारत आहे. ही तटबंदीला लागून असल्याने येथे घुमटाकार रचना आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये दगड आणि विटा यांची संयुक्त रचना आहे आणि ही रचना देखील त्यांनी अतिशय लाटांसारखी सी शेप मध्ये गोलाकार फिरवत येथे फिरवण्यात आलेली आहे आणि त्याच्या खालीच अशी आपल्याला आर्चची रचना करून संपूर्ण घुमट तोलून धरलेला येथे पाहायला मिळतो. ह्याचप्रमाणे येथून याची एंट्री आहे किल्ल्याच्या आतून आणि येथून आपल्याला समोर अतिशय खोल असा पसरलेला मेळघाटाचा प्रदेश दिसतो आणि सातपुडा पर्वतरांगा दिसतो. आणि जर आपण येथून ह्या खिडकीतनं येथे बघितलं तर आपल्याला ह्या बाजूने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याचा अतिशय नयनरम्य प्रदेश या बाजूला पाहायला मिळतो. तर अशा रीतीने ही गाविलगड किल्ल्यातली एक अतिशय सुंदर वास्तू आहे. या उताराच्या भागात काही अंतर चालून गेल्यावर आम्हाला तटाच्या भागात लहानसा दरवाजा व आत जाणारा मार्ग दिसला, जेथून आत शिरल्यावर एका शानदार खोलीमध्ये आम्ही प्रवेशलो. या खोलीच्या समोरील खिडक्यांमधून तटबंदीच्या बाहेरील विस्तृत प्रदेशाचे निरीक्षण करता येत होते. तटबंदीची भव्य भिंत दरीच्या कडेने कशी कशी गेली आहे हे देखील पाहता येत होते. तटबंदी मध्येच असलेली ही वास्तू दगड, विटा व चुन्याच्या गिलावा करून खाशांच्या निरीक्षणासाठीचा मनोरा किंवा विरंगुळ्याचे ठिकाण या स्वरूपात फतेउल्ला इमादशाह सुलतानाच्या काळात बांधण्यात आलेली होती. त्यामुळेच ह्या इमारतीला राणी का झरोका असे शाही नाव मिळाले असावे. दगडी कमानींची रचना करून त्यावर विटांचे चुनेगच्ची घुमटाकार छत अशी सुंदर रचना आपण येथे पाहू शकतो. या वास्तूला खाली जाण्यासाठी पायरी मार्ग पण आहे असे बऱ्याच पुस्तकात लिहिलेले आम्हाला सापडले, पण प्रत्यक्षात मात्र तो या राणीच्या झरोका या वास्तूमध्ये आम्हाला सापडू शकला नाही. ही वास्तू पीरफत्ते दरवाजाच्या अतिशय जवळ असल्याने पीरफत्ते दरवाजाच्या संरक्षणासाठीचा मनोरा म्हणून देखील या वास्तूचा युद्ध काळात वापर केला जात असावा अशी शक्यता काही इतिहासकार वर्तवतात. मित्रांनो, राणी का झरोका या बुरुजाच्या पुढे थोड्याच अंतरावर उताराच्या दिशेने चालत गेले की डोंगराच्या कोपऱ्यात आपण या भव्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. ह्या उतारावर असलेल्या दरवाजाला गाविलगडाचा पीरफत्ते दरवाजा म्हणून ओळखले जाते. हा गडाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात असलेला एक महत्वाचा दरवाजा असून एक ऐतिहासिक वास्तुविशेष आहे. जेव्हा आपण ह्या दरवाजाच्या अंतर्गत भागात पोहोचतो तेव्हा आपल्याला येथे प्रशस्त देवड्या दिसतात आणि देवड्यांच्या पलीकडे सैनिकांच्या राहण्याची आणि गोदामांची रचना असलेली पाहता येते. ह्या सुंदर अशा देवड्यांच्या परिसरात आपण जेव्हा येऊन पोहोचतो तेव्हा हा दरवाजा चिरेबंदी दगडी बांधणीचा असल्याचे आपल्याला समजून येते. येथून खाली बारालिंगा गावापर्यंत जाणारा राजरस्ता एकेकाळी ह्याच दरवाजातून जात असे. मित्रांनो, गाविलगडाची गडभ्रमंती करत असताना आता आपण गाविलगडाच्या दक्षिणेच्या कोपऱ्यात येऊन पोहोचलो आहोत आणि कदाचित पहिल्यांदाच युट्यूबवर हा दरवाजा तुम्ही सर्वजण पाहत आहात. या दरवाजाचं नाव आहे गाविलगडाचा दक्षिण बाजूला असलेला पीरफत्ते दरवाजा. हा पीरफत्ते दरवाजा अतिशय कलाकुसरीने युक्त आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकता, याला कोणे एकेकाळी तिहेरी कमानींची रचना होती, पण आता दुर्दैवाने इथे दोन्ही कमानी तुटून गेल्या. या दोन्ही कमानींवर पानाची रचना येथे कोपऱ्यात आपण पाहू शकतो. याखेरीज
आपल्याला दरवाजाच्या मुख्य कमानीच्या दोन्ही बाजूला वर इथे मयुराची चिन्हाकृती अंकित केलेली पाहता येते. त्याचबरोबर येथे आपल्याला दोन कमळ पण दिसतात आणि कमळाच्या वरती महिरपीच्या आतल्या भागामध्ये एक जुना फारसी शिलालेख देखील आपण नीट बघितल्यास येथे पाहू शकतो. तर ह्या सर्व चिन्हाकृती आणि या संपूर्ण कलाकृतीमुळे आपल्याला हे नक्कीच जाणवतं की गाविलगड हा पुण्याच्या काळी राजधानीचा किल्ला असल्यामुळे याच्या प्रत्येक दरवाजाला अतिशय सुंदर रीतीने सुशोभित केलेलं आहे. येथेच आत आपल्याला सुंदर अशा देवड्यांची रचना केलेली दिसते आणि येथे आतमध्ये घुमटाकार दगडी रचना देखील पाहण्यासारखी आहे. त्याचं आता आपण दर्शन करूया. आपण पीरफत्ते दरवाजाच्या अंतर्गत भागात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला दुतर्फा अतिशय प्रशस्त अशी देवड्यांची रचना केलेली दिसते. त्याचबरोबर इस्लामी पद्धतीने या देवड्यांच्या मधला जो भाग आहे हा घुमटाकार वास्तुरचनेने सुशोभित केलेला देखील आपण पाहू शकतो. आणि त्याचप्रमाणे हा किल्ला इमादशाही काळापासून सतत पुनर्निर्मित केला जात असल्यामुळे आपल्याला येथे देवड्यांच्या रचनेबरोबरच येथे अजून काही खोल्यांची रचना देखील पाहायला मिळते. असा अंदाज आहे की हा दक्षिणेचा मुख्य दरवाजा असल्यामुळे येथे बऱ्याच पहारेकऱ्यांचा राबता असावा आणि त्यांच्या गरजेच्या वस्तू वगैरे साठवण्यासाठी येथे ही गोदामाची रचना केली गेली असावी. त्याचबरोबर ह्याच दरवाजाच्या जस्ट बाजूलाच आत्ताच आपण राणी झरोका नावाची वास्तू पाहून येथे आलो. त्यामुळे असाही अंदाज बांधता येत असा असतो की येथे खाशांचा देखील राबता असावा आणि ते जेव्हा निरीक्षणासाठी येथे येत असावे तेव्हा तेव्हा राणीचा झरोका वापरत असावे आणि बाकीच्या वेळेला हा दरवाजा येथून दक्षिणेच्या बाजूच्या गावात उतरण्यासाठी प्रदेशात जाण्यासाठी वाहतुकीचा एक मुख्य जरिया असावा. तर अशा रीतीने आपण आता पुढच्या वास्तूकडे प्रयाण करूया. गाविलगड किल्ल्याच्या दक्षिण पूर्व दिशेच्या कोपऱ्यातून पायथ्याच्या बारालिंगा गावाच्या दिशेने उतरणाऱ्या वाटेवर किल्ल्याचा महत्वाचा असा पीरफत्ते दरवाजा असून मछली दरवाजा, वीरभान दरवाजा या चिखलदरा बाजूच्या दरवाजांपेक्षा हा जास्त कलात्मक रीतीने सजावलेला आहे. हा दरवाजा डोंगर उतारावर बांधला असून येथे आत प्रवेश केला की समोरच डोंगराचा उतार दिसतो. त्यामुळे वरच्या बाजूने किल्ल्यातील फौजेला आतून प्रतिकार चांगल्या रीतीने करता येत असे. किल्ल्याच्या या दरवाजाचे बाह्य भागावर कमानींच्या भोवती अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दोन्ही कोपऱ्यात आपल्याला सहस्त्रदल कमल पुष्पे कोरलेली पाहायला मिळतात. ह्या कमलांजवळच चोचीमध्ये वेली पकडलेले सुंदर नक्षीदार मोर देखील पाहायला मिळतात. बहामनी आणि इमादशाही काळात किल्ल्यातील महत्वाच्या व्यक्तीसाठी ये जा करण्याचा हा राजरस्ता होता. त्यामुळे हा दरवाजा अतिशय कलात्मक रीतीने सजवलेला आपण पाहू शकतो. 1803 सालच्या द्वितीय मराठा इंग्रज युद्धात इंग्रजांच्या लष्कराचा प्रमुख जनरल वेलेस्ली देखील याच बाजूने मोर्चेबंदी करून वर आलेला होता. 1857च्या पहिल्या इंग्रजी स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी जबर तडाखा खाऊन कसेबसे सावरलेल्या इंग्रजांनी 1858 साली ह्या किल्ल्यावर परत उठावकर्त्यांनी आश्रय घेऊ नये म्हणून या दरवाजाच्या बाजूने खालून तोफांचा भडीमार करून दरवाजा उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. त्यात या दरवाजाचे अर्धे बुरुज व वरचा भाग कोसळल्याची नोंद अमरावती गॅझेटमध्ये सापडते. या दरवाजाच्या कमानींवर आपण फारसी भाषेत कोरलेला सुंदर शिलालेख पाहू शकतो. या शिलालेखातील नोंदीनुसार हा दरवाजा हिजरी 1893 म्हणजेच इसवी सन 1488 साली सुलतान महमूद शाह बहमनी याने मोठ्या मशिदीसोबत गाविलगडावर बांधला असा उल्लेख आहे. आज मात्र हा शिलालेख अतिशय जीर्ण आणि बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत असून याची अक्षरे झिजल्याने आपल्याला पूर्णपणे वाचता येत नाही. अशा रीतीने हा जो पीरफत्ते दरवाजा आहे हा गाविलगडाच्या सर्व वास्तूंमधील एक महत्वाची ऐतिहासिक साक्षीदार असलेली वास्तू आहे. पीरफत्ते दरवाजाच्या समोरच आपल्याला एका पीर बाबांचे थडगे दिसून येते, पण कुठल्याही ऐतिहासिक नोंदीत हे पीर बाबा कोण होते यांचा काहीही उल्लेख सापडत नाही. अशीच नोंद आम्हाला आमच्या रिसर्चमध्ये प्रत्येक पुस्तकात केली गेलेली सापडली. पण याच पीर बाबांमुळे
हा दरवाजा पीर फत्ते दरवाजा म्हणून ओळखला मात्र जातो. अशा रीतीने गाविलगड किल्ल्याच्या दक्षिण पूर्व दिशेच्या सर्व वास्तुविशेषांचे दुर्गदर्शन झाल्यावर आता आपण पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांमध्ये डोकावूया आणि 1803 साली इंग्रजांनी गाविलगड किल्ला जिंकल्यावर इतिहासाने कुठली कुठली राजकीय वळणे घेतली त्याचा एकदा आढावा घेऊया. गाविलगड पडल्यामुळे नागपूरकर भोसल्यांचा धीर खचला. याच दरम्यान डिसेंबरच्या सुरुवातीला ग्वाल्हेरकर शिंद्यांनी देखील वेल्सली बरोबर तह केला. पेशवा बाजीराव द्वितीय आधीच इंग्रजांच्या अधीन झाला होता. त्यामुळे नागपूरकर भोसल्यांनी आपला वकील यशवंत रामचंद्र याला वेल्सलीकडे तहासाठी पाठवले. 2च दिवसात इंग्रज व नागपूरकर भोसले यांच्यात देवगाव येथे तह झाला. 17 डिसेंबर 1803 देवगावचा तह. यामध्ये पहिल्या कलमानुसार अटक बालासोर हे ओरिसाचे प्रांत, वर्धा नदीच्या पश्चिमेचा सर्व वऱ्हाड प्रांत इंग्रजांना मिळाला. फक्त नरनाळा आणि गाविलगडाचे परगणे नागपूरकर भोसल्यांच्या हुकुमतीखाली अकोट आणि अडगाव, बडनेर आणि भातुकली व खडकाळी हे तालुके भोसल्यांकडे राहिले. भोसल्यांचे निजामाशी व पेशव्यांशी असणारे सर्व वाद इंग्रजांच्या मध्यस्थीने सोडवले जातील अशी अट इंग्रजांनी टाकली. ती भोसल्यांना स्वीकारावी लागली. कंपनी सरकार खेरीज इतर कुठल्याही युरोपीय अथवा अमेरिकन व्यक्ती अथवा कंपनीशी नागपूरकर भोसल्यांनी कुठलेही संबंध ठेवू नये अशी अट देखील इंग्रजांनी या तहामध्ये ठेवली. नागपूरकर भोसल्यांनी मराठा राज्यापैकी इतर कुठल्याही सरदाराबरोबर संपर्क करू नये. इंग्रजांचा वकील नागपूरच्या दरबारात कायम ठेवावा. ओरिसा, छत्तीसगड या भागातल्या सर्व छोट्या संस्थानावर असणारा सार्वभौमत्वाचा हक्क नागपूरकर भोसल्यांनी सोडावा. त्यांच्यावर आजपासून इंग्रजी हक्क सुरू राहील आणि जे संस्थानिक ऐकणार नाहीत त्यांच्यावर कंपनी सरकार कारवाई करेल तेव्हा नागपूरकर भोसले तटस्थ राहतील. अशा मानहानीकारक तह नागपूरकर भोसल्यांना स्वीकारावा लागला. अशा रीतीने गाविलगडाच्या एका लढाईमध्ये इंग्रजांनी संपूर्ण छत्तीसगड राज्य, अर्धा ओरिसा राज्य, अर्धा वऱ्हाड ताब्यात आणला. मराठा संघराज्य मोडीत काढले व प्रत्येक सुभेदाराचा आपापसातील संबंध तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांना मदत केल्यामुळे निजाम हैदराबाद याला मोबदला म्हणून इंग्रजांनी जिंकलेला संपूर्ण वऱ्हाड प्रांत देऊ केला व गाविलगड, नरनाळा आणि त्याच्या खालचा मुलूक सोडून बाकी संपूर्ण वऱ्हाड प्रांत निजामाच्या ताब्यात गेला. या घटनेमुळे नागपूरकर भोसले अतिशय कमकुवत झाले आणि मराठा साम्राज्याचा हा आधारस्तंभ संपूर्णपणे मोडकळीला आला. पण नावापुरते का होईना नागपूरकर भोसले अजूनही स्वतंत्र होते. 1803 सालापासून ते 1816 सालापर्यंत रघोजी द्वितीय हे नागपूर प्रांताचे प्रमुख म्हणून मराठा सत्तेतर्फे राज्य करत होते. 22 मार्च 1816 रोजी रघोजी द्वितीय हे स्वर्गवासी झाले. पुढील सेनासाहेब सुबा मोधोजी द्वितीय अप्पासाहेब भोसले हे बनले. याच दरम्यान परत एकदा इंग्रजी जाचाला कंटाळून पुण्याला दुसरा बाजीराव इंग्रजांच्या विरुद्ध उठावाचा प्रयत्न करू लागला. अप्पासाहेब भोसल्यांना सुद्धा इंग्रजी जोखडातनं मुक्तता हवी होती. त्यामुळे ते पेशव्यांची साथ देण्याचा प्रयत्न करू लागले. पण या दोन्ही मुख्य नेत्यांमध्ये शौर्य, धैर्य, चतुराई, सावधपणा नव्हता. याच कारणामुळे मराठा सत्तेच्या यशाच्या मार्गात परत एकदा दुर्दैव आडवे येते. 5 नोव्हेंबर 1817 रोजी पुण्याजवळ खडकी येथे तिसरे मराठा इंग्रज युद्ध सुरू होते आणि ह्याच दरम्यान आप्पासाहेब मराठा रिवाजानुसार सेनासाहेब सुभा पदाची वस्त्र व शिक्के कट्यार पेशव्यांकडनं मागवतात. याच मुद्द्यावर नागपूरचा इंग्रज वकील आक्षेप घेतो की पेशव्यांकडनं वस्त्रे घेऊ नये. 1803च्या तहान्वये नागपूर व पुणे दरबारचा कायदेशीर संबंध नाही, तरी देखील आमच्या परंपरेच्या आड इंग्रज येऊ शकत नाही असे कारण दाखवून 24 नोव्हेंबर 1817 रोजी नागपूरकर दरबार भरवून आप्पासाहेब पेशव्यांनी पाठवलेली वस्त्रे स्वीकारून इंग्रजांना आव्हान देतात. रामचंद्र वाघ, सुभेदार निंबाळकर, नारो सखाराम हे मराठा सरदार देखील आप्पासाहेब भोसल्यांना पाठिंबा देतात. 27 नोव्हेंबर 1817 रोजी नागपूर जवळ इंग्रजी छावणी सीताबर्डी येथे असते.
येथे नागपूरकर भोसले लष्करातील मराठा आणि अरब लष्करी तुकड्या चालून जातात। इंग्रजांकडे त्यावेळेला अवघे 1800 सैनिक आणि 30 ऑफिसर असतात व मराठा फौजा अंदाजे 8 ते 10 हजार असतात। तरीही नियोजनाचा संपूर्ण अभाव, आपापसातील हेवे दावे, बेशिस्त आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा ह्याची संपूर्ण कमतरता या सर्व कारणांमुळे पुरेशा जोरात हमलाच होत नाही। काही निव्वळ चकमकी होतात ज्यामध्ये 330 इंग्रज ठार होतात, पण मराठे निर्णायक हमला न करता केवळ वेळकाढूपणा करतात। त्यामुळे जवळच्या होशंगाबाद, एलिचपूर आणि हैदराबाद येथील इंग्रजी लष्कराला नागपूर गाठायला वेळ मिळतो। त्यातच आप्पासाहेब भोसलेंच्या मनात इतके होऊ नये, इंग्रजांना विरोध करायचा की नाही अशी चलबिचल सुरू असते। ते कधी इंग्रज रेसिडेंटशी पत्रव्यवहार करतात, कधी आपली प्रतिनिधी पाठवून बोलणी करतात। त्यामुळे चतुर नागपूरकर इंग्रज रेसिडेंट त्यांना मानसिकरित्या पुरेपूर ओळखतो आणि मानसिकरित्या त्यांच्याबरोबर राजकीय बोलणी चालू ठेवून त्यांना घाबरवतो। 16 डिसेंबर 1817 रोजी सक्करदर्रा येथे परत एकदा मराठा आणि इंग्रज लढाई होते, पण फारशी मारामारी होतच नाही, कारण आप्पासाहेब भोसले आधीच घाबरून इंग्रजी छावणीत दाखल झालेले असतात। त्यामुळे मराठा लष्कराची लढण्याची इच्छाच मेलेली असते। मराठा लष्कर इंग्रजी तोफांच्या माऱ्यातून विस्कळीत होऊन मागे हटते। मराठा फौजेच्या 25 तोफा आणि 40 हत्ती या लढाईत इंग्रज जप्त करतात। याच लढाईतून माघार घेऊन काही मराठा तुकड्या नागपूर शहरात शिरून तेथून लढाई मांडतात। त्यामुळे नागपूर इंग्रजी फौजा वेढतात। 22 डिसेंबर 1817 रोजी शुक्रवार दरवाजा या नागपूरच्या वेशीवर इंग्रजी तोफा आग ओकू लागतात आणि 30 डिसेंबर 1817 रोजी नागपूर शहरातून होणारा मराठा प्रतिकार थंडावतो आणि ह्याच दिवशी नागपूरच्या भोसले राजवाड्यावर इंग्रज आपले युनियन जॅकचे निशाण फडकावतात। अशा रीतीने डिसेंबर 1803 सालच्या लढाईमध्ये इंग्रजांचा कसा विजय झाला हे पाहिल्यावर आपण परत एकदा दुर्गदर्शनाकडे वळू। पीर फत्ते दरवाजाचे स्थळदर्शन करून आम्ही बहिराम बुर्जाच्या दिशेने निघालो। वाटेमध्ये किल्ल्यावरील श्री मारुती रायाच्या उद्ध्वस्त मंदिराचे दर्शन घेतले। नागपूरकर भोसल्यांच्या काळात गडावर हिंदू देवतांची स्थापना झाली, त्यापैकी श्री शिवशंकराचे मंदिर मागील भागात आपण पाहिले। या भागात श्री हनुमंताच्या या शेंदूर चर्चित मूर्तीचे दर्शन आम्ही युट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व इतिहास रसिकप्रेमी प्रेक्षकांना घडवत आहोत। सध्या या मंदिराची वास्तू जरी पडली असली तरी श्री हनुमंत भक्तांना आशीर्वाद देत खंबीरपणे या निसर्गाच्या सानिध्यात येथे स्थानापन्न आहे। त्यांच्या सभोवताली आपण जुन्या मंदिराचे पडलेले अवशेष देखील पाहू शकतो। अशा रीतीने श्री हनुमंताचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या दुर्गदर्शनासाठी निघालो। वराडातील किल्ले या पुस्तकातील नोंदीनुसार काविलगडामध्ये 36 पेक्षा जास्त बुरुज आहेत, पण या प्रचंड विस्ताराच्या किल्ल्यावर प्रचंड जंगल झाडी माजल्याने व माणसांचा कमी आणि वन्य प्राण्यांचा वावर जास्त असल्याने सर्वच बुरुजांवर आज जाता येत नाही। गाविलगडावर चांदणी, मछली, तेलिया, बागलिंगा, मोझारी, बहिराम असे अनेक बुरुज आहेत। हे 36 बुरुजांपैकी त्यातल्या त्यात प्रसिद्ध बुरुज आहे। पीर फत्ते दरवाजाकडून थोड्याच अंतरावर असणाऱ्या श्री मारुती रायाचे दर्शन करून तटबंदीच्या शेजारून जाणारी पायवाट 10-15 मिनिटं तुडवत आपण बहिराम बुरुजाकडे पोहोचतो। वाटेत डाव्या बाजूला आपल्याला सतत उद्ध्वस्त तटबंदीमधील जंग्या, पहारेकऱ्यांच्या गस्तीसाठी तटावरील फांजी, जागोजागी असणारे लहान बुरुज दिसत राहतात। कुठल्याही मजबूतीकरण किंवा दुरुस्तीच्या अभावी हे सुंदर दुर्गवैभव हळूहळू ढासळत चालले असून पुरातत्व खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष आणि सरकारची उपेक्षा यामुळे कालौघात ही तटबंदी नामशेष होत जाणार आहे। बहिराम बुरुज मात्र त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत असून येथे बरेच अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। या बुरुजाला 12 खिडकी बुरुज असे दुसरे नाव देखील आहे। हा बुरुज किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम तटबंदीत असून यावर
तोफांच्या माऱ्यासाठी 12 मोठ्या गनलेट्स किंवा मारजंग्या पाहायला मिळतात. गाविल गडावरील हा अर्धवर्तुळाकार आकारात असणारा सर्वात विशालकाय बुरुज आहे. इसवी सन 1574 साली नगरच्या निजामशाहीचे गाविल गडावर राज्य सुरू झाले. तेव्हा तेथे नगरच्या निजामशाही तर्फे नेमलेला पहिला किल्लेदार बहिराम खान गिलानी याने किल्ल्यावर दुरुस्तीचे बरेच काम केले व मूळचा लहान बुरुज पाडून हा नवा भव्य बुरुज बांधवून घेतला. बुरुजावरील तटबंदीमध्ये आजही आपण फारसी शिलालेख पाहू शकतो, ज्यामध्ये हिजरी सन 985 म्हणजेच इसवी सन 1577 साली निजामशाही सुभेदार बहिराम खान याने हा बुरुज बांधला असून ज्याच्याकडे कलेच्या दृष्टीने बघता असा सुंदर कलात्मक अजोड नमुना दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. हा बुरुज इतका उंच आहे की त्यासमोर अवकाशातील शनिग्रहाने देखील ज्याच्या कुशीमध्ये शरणागती घेतली आहे की काय असा भास होतो. अशा आशयाची कलात्मक नोंद आहे. निश्चितपणे बहिराम बुरुज गाविल गडाची शान आहे. बुरुजावरील जंग्यातून आपण विशालकाय प्रदेशावर बाहेरच्या बाजूने लक्ष ठेवू शकतो. बुरुजावर उभे राहून किल्ल्याच्या आत पाहिले असता आपल्याला एक लहानशी टेकडी दिसते, ज्यावरील भव्य विशालकाय तोफा आपले लक्ष वेधून घेतात. पण त्या तोफांपाशी जाण्याआधी आपण बहिराम बुरुजाच्या लगत थोड्याच पुढे तटबंदीतील चोर दरवाजाकडे जाऊ. गाविलगड किल्ल्यावरील बहिराम बुरुज पाहून थोडस अंतर पुढे आल्यावरच आपल्याला तटबंदीत लपवलेला हा चोर दरवाजा दृष्टिक्षेपात येतो. हा दरवाजा मोठ्या खुबीने तटामध्ये लपवला असून त्यावर गस्तीची फांजी आणि त्याच्यावर असणाऱ्या जंग्या देखील आपण पाहू शकतो. हा दरवाजा आज घडीला बऱ्यापैकी सुस्थितीत असून येथून बाहेर जाणारा जो मार्ग आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतो. बहिराम बुरुजाची अंतर्गत रचना पाहून जेव्हा आपण तटबंदीवरून थोडंसं पुढे येतो तेव्हा आपल्याला येथे किल्ल्याच्या वास्तुशास्त्रामधले चोर दरवाजा पद्धतीत असणारे दिंडी दरवाजाचं दर्शन येतो. गाविलगडाला अनेक दिंडी दरवाजे आहेत, त्यापैकी एक दिंडी दरवाजा बहिराम बुरुजाजवळच आहे. तो आता आपण येथे पाहू शकतो. अतिशय कणखर आणि तटबंदीत बांधलेल्या ह्या दिंडी दरवाजावर जुन्या काळापासून येथे तटबंदीचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती आणि ह्या इथे आपल्याला इथून आतबाहेर म्हणजे वेढ्याच्या वेळेला किंवा आक्रमणाच्या वेळेला संकटकाळी बाहेर जाता यायचं किंवा बाहेरील गुप्त संदेश आत आणता यायचे, अशा रीतीने हे ह्या दिंडी दरवाजाचं महत्त्व आहे. तर मित्रांनो, अशा रीतीने बहिराम बुरुज आणि दिंडी दरवाजाचे दुर्गदर्शन करून झाल्यानंतर परत एकदा आपण इतिहासाच्या पानांकडे वळूया आणि 1803 साली इंग्रजांनी गाविलगड जिंकल्यानंतर इंग्रज व मराठे यांच्यात कशी कशी राजकारणे रंगली त्याचा आढावा इतिहासाच्या पानांमधून घेऊया. अशा रीतीने दुर्दैवी दारुण पराभव झाल्यानंतर 6 जानेवारी 1818 रोजी नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांच्यात तह होतो. या तहातील पहिल्या कलमाद्वारे भोसले तैनाती इंग्रजी फौज स्वीकारतात. ही इंग्रजी फौज नागपूरच्या राजाच्या रक्षणासाठी नागपूरलाच राहणार. फौजेचा खर्च करता गाविलगड, नरनाळा आणि त्याच्या हुकुमतीखालचे 5 परगणे, सिरगुजा आणि जसपूर ही संस्थाने इंग्रजांना मिळतो. दुसऱ्या कलमाद्वारे रेसिडेंटच्या सल्ल्याप्रमाणे आणि त्याने पसंत केलेल्या दिवाणातर्फेच राज्याचा लष्करी आणि मुलकी कारभार चालवला जाईल अशी अट नागपूरकर भोसल्यांना मान्य करावी लागते. नागपूरच्या राजाने नागपूरच्या वाड्यातच राहावे आणि त्याच्यावर इंग्रजी सैन्याचा पहारा असेल अशी मानहानीकारक अट देखील नागपूरकर भोसले अतिशय नाईलाजाने मान्य करतात. नागपूर राज्यातील जे किल्ले इंग्रज मागतील ते नागपूरच्या राजाने इंग्रजास बहाल करावे अशी अट देखील इंग्रज मान्य करून घेतात. इंग्रजांच्या कुठल्याही बंडखोराला शरण देऊ नये आणि असे बंडखोर नागपूर राज्यात आढळून आल्यास त्यांना पकडून इंग्रजास द्यावे ही अट देखील टाकली जाते. सीताबर्डीच्या परिसरात इंग्रज कायमची पक्की लष्करी छावणी बांधून येथे लष्करी बांधकामे करतील. त्याला नागपूरच्या राजाने कुठलीही हरकत घेऊ नये अशी देखील अट नागपूरकर भोसल्यांना मान्य करावी लागते. जानेवारी महिन्यातच अप्पासाहेब भोसल्यांचे लेखी हुकूम घेऊन इंग्रज अंमलदार गाविलगडाला पोहोचतात आणि इंग्रज
जानेवारी 1818 मध्ये परत एकदा गाविलगड व नरनाळा ताब्यात घेतात. पुढे 12 डिसेंबर 1822 रोजी इंग्रज गाविलगड व नरनाळा किल्ले उर्वरित वराडच्या सोबत निजामाला देऊन टाकतात. 1822 सालापासून हैदराबाद निजामाची सत्ता गाविलगडावर सुरू होते. 1822 ते 1853 निजामाचे शासन गाविलगडावर सुरू राहते. याच काळात इंग्रजांच्या तैनाती फौजेच्या खर्चाचे ओझे निजामाकडे वाढत जाते. 50 लाख रुपये इतके तैनाती फौजेचा खर्च थकबाकी स्वरूपामध्ये निजामाकडून इंग्रजांकडे जाणे असतो, पण तो मात्र निजाम भरू शकत नाही. त्यामुळे इतकी प्रचंड थकबाकी झाल्यावर ती वसूल करण्यासाठी इंग्रज निजामाकडून वऱ्हाड प्रांत, नळदुर्ग जिल्हा आणि रायचूर जिल्हा परत ताब्यात घेतात. पण ह्या वेळेला मात्र इंग्रजांना त्यात बऱ्याच प्रशासनिक अडचणी येतात. त्यामुळे 1860 साली परत एकदा निजाम आणि इंग्रज यांच्यामध्ये तह होतो, ज्याच्यामध्ये 1857च्या बंडामध्ये मदत केल्याबद्दल निजामाचे 50 लाख रुपये जे इंग्रजांना येणे बाकी असते ते माफ होते आणि दुसऱ्या अटीनुसार रायचूर आणि नळदुर्ग जिल्हे बक्षीस म्हणून निजाम परत एकदा आपल्या राज्यात समाविष्ट करून घेतो. वराडचा मुलूक मात्र इंग्रज स्वतःकडे ठेवतो, पण त्याच्यावर नाममात्र सार्वभौमत्व निजामाचं राहील असा ठराव या तहामध्ये मंजूर करून घेतला जातो. हैदराबाद राज्यामध्ये इंग्रजी मालावर जकात माफ असावी असे कलम देखील चतुराईने इंग्रज या तहामध्ये टाकतात. त्यामुळे याच्या पुढे वऱ्हाड प्रांतावर सार्वभौमत्व जरी कागदोपत्री निजाम दरबारचे असले तरी सर्व प्रशासन मात्र इंग्रजांचे राहते आणि ह्याचमुळे वऱ्हाड प्रांतातून पुढे कलकत्ता ते मुंबई असा महत्वाचा लोहमार्ग घालण्यासाठी इंग्रजांना कुठलाही अडथळा होत नाही. 1853 साली वऱ्हाड इंग्रजी ताब्यात आल्यावर त्याचे 2 जिल्हे तयार करण्यात येतात. दक्षिण बेरार म्हणजे बालाघाट याचं मुख्यालय हिंगोली येथे स्थापन होतं आणि उत्तर बेरार म्हणजे पायनघाट याचं मुख्यालय बुलढाणा येथे स्थापन होतं. उत्तर वऱ्हाडात आजचा अकोला आणि अमरावती जिल्हा व बुलढाण्याचा काही भाग तेव्हा समाविष्ट केला जातो. 1857च्या युद्धानंतर संपूर्ण प्रांताची पुनर्रचना केली जाते व 2 नवे जिल्हे तयार केले जातात. त्याचप्रमाणे हिंगोली व आजूबाजूचा प्रदेश परत एकदा हैदराबाद राज्याकडे वर्ग करण्यात येतो आणि आता ह्या नवीन जिल्ह्यांची नावं पूर्व बेरार म्हणजे अमरावती आणि पश्चिम बेरार म्हणजेच अकोला अशी ठेवली जातात. 1864 मध्ये दक्षिण पूर्व बेरार नावाने आजचा यवतमाळ जिल्हा स्थापन केला जातो. अमरावती म्हणजेच पूर्व बेरार यातून हा जिल्हा वेगळा काढला जातो. 1867 साली अमरावतीमधून एलिचपूर जिल्हा नवीन निर्माण केला जातो, ज्यामध्ये तालुका मेळघाट स्थापन होतो आणि त्याचे मुख्य ठाणे गाविलगडावरून चिखलदरा या गावात आणले जाते. येथून पुढे गाविलगडाचे लष्करी व मुलकी महत्व समाप्त होऊन गाविलगड प्राचीन इतिहासाचा एक अवशेष बनून मेळघाटच्या जंगलात हरवून जातो. 1905 साली नवा एलिचपूर जिल्हा परत एकदा मूळच्या अमरावती जिल्ह्यात विसर्जित केला जातो आणि गाविलगडाचे महत्व कायमसाठी संपते. अशा रीतीने गाविलगडाच्या इतिहासाचा शेवटचा अध्याय देखील समाप्त करून आता आपण गाविलगडाच्या पुढच्या स्थळ दर्शनासाठी वळू. टेकडी चढून वर आल्यावर आपल्याला 2 मोठ्या तोफा दिसतात. विविध पुस्तकात व संकेतस्थळांवर या तोफांची वेगवेगळी नावे दिलेली आढळतात. त्यामुळे पक्की माहिती मात्र या तोफांबाबत मिळू शकत नाही. नक्की या तोफांची नावे काय आहेत हे देखील समजून येत नाही. पण या युरोपीय पद्धतीच्या ओतीव तोफा नसून लोखंडी जाड कड्या म्हणजेच लोखंडाच्या बांगड्या गरम करून एकमेकांना घणांचे घाव घालून ठोकून घट्ट जोडून तयार केलेल्या बांगडी पद्धतीच्या तोफा आहेत हे मात्र निरीक्षणाअंती समजून येते. दुर्गभरारी संकेतस्थळावरील नोंदीनुसार या दोन्ही तोफांपैकी एक तोफ बिजली तोफ असून ही 2 फूट व्यासाची व 10 फूट लांबीची आहे. ही शॉर्ट रेंज म्हणजेच कमी अंतरावर मारा करणारी तोफ असून दुसरी तोफ ही तब्बल 20 फूट लांब असून लांब अंतरावर मारा करणारी आहे. या दुसऱ्या तोफेचे नाव संकेतस्थळावरील नोंदीप्रमाणे
काळ भैरव आहे असे आढळून येते. मित्रांनो, गाविलगडाची गडप्रदक्षिणा करताना आपण बहिराम बुरुज आणि तिथे असलेला चोर दरवाजा पाहिला. त्याच्या एक्झॅक्टली समोर आपल्याला एक उंच टेकाड दिसते. जर तुम्ही बहिराम बुरुजावरून अतिशय नीटपणे वर निरीक्षण केलं तर तुम्हाला तेथे एका तोफेचं तोंड दिसतं. त्याच टेकाडाला थोडा थोडा वळसा घालून पाऊलवाटेने जर तुम्ही वर आलात तर तुम्हाला येथे गाविलगडाचं पुढचं गुपित पाहायला मिळतं. ते म्हणजे येथे असलेल्या 2 तोफा. माझ्या समोर जी आहे ही 13.25 फूट लांबीची काळभैरव ही बांगडी पद्धतीची मिश्र धातूची तोफ आपण बघू शकता. आणि त्याचबरोबर त्यात इथे असलेल्या तोफेचं नाव बिजली तोफ असं आहे. तर गाविलगडाची दुर्ग प्रदक्षिणा करताना जेव्हा तुम्ही येथे खालच्या बहिराम बुरुजापर्यंत पोहोचाल तेव्हा आवर्जून थोडे कष्ट घेऊन टेकाड चढून वर या आणि येथे गाविलगडाने लपवून ठेवलेल्या ह्या 2 सुंदर अनमोल ऐतिहासिक खजिन्याचा आस्वाद जरूर घ्या. वऱ्हाडातील किल्ले या पुस्तकातील नोंदीनुसार बिजली तोफ म्हणून संबोधली जाणारी तोफ ही 13 फूट लांब असून या तोफेचे गोळा टाकण्याचे छिद्र 14 इंच व्यासाचे आहे. तोफेच्या वरील आवरणाच्या काही लोखंडी बांगड्या तुटलेल्या अवस्थेत दिसतात. तर दुसरी तोफ जिला कालभैरव तोफ म्हणून संबोधले जाते या तोफेची लांबी 16 फूट असून ही लांब अंतरावर मारा करण्यासाठी वापरली जात असे. या तोफांच्या पलीकडे जेव्हा आपण काही अंतरावर अजून शोधकार्य करतो तेव्हा आपल्याला या विस्तृत पसरलेल्या माळरानावर अनेक समाध्या बघायला मिळतात. पण कुठल्याही पुस्तकामध्ये या समाध्या नक्की कोणाच्या आहेत किंवा कुठल्या राजवंशाच्या आहेत त्याविषयी निश्चित नोंद मात्र सापडत नाही. आज घडीला या समाध्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून त्या कधीही विलयाला जातील अशी परिस्थिती आपण येथे पाहू शकतो. बिजली व काळभैरव तोफा आणि टेकाडाच्या अंतर्गत भागातील अज्ञात समाध्या पाहून आम्ही परत एकदा ही छोटीशी टेकडी उतरून गाविलगडाच्या दक्षिण पश्चिम भागातील तटबंदी जवळ आलो आणि गड प्रदक्षिणा परत सुरू केली. नकाशाच्या सहाय्याने मोझारी बुरुजाची वाट शोधू लागलो. किल्ल्याच्या ह्या भागात गडाची तटबंदी थोड्या खोलगट भागातून नेली असून चालताना सतत आपल्या उजव्या बाजूला किल्ल्यातील उंच टेकडीचा भाग दिसत राहतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे याही भागात कधी काळी इंग्रजांशी झुंजलेली पण आता मात्र सर्वभक्षी काळाचे सरकारी दुर्लक्षाचे आघात सोसत झाडांच्या मुळांच्या विळख्यात हतबल होत ढासळत जाणारी तटबंदी सर्वत्र दिसत राहते. बारकाईने पाहणी केली तर लक्षात येते की गाविलगडाच्या संपूर्ण दक्षिण पश्चिम आणि उत्तर बाजूला आजही बऱ्यापैकी चांगली तटबंदी अस्तित्वात आहे. पण अक्षरशः शून्य संवर्धनाअभावी हे बेजोड दुर्गवैभव आता नष्ट होत चालले आहे. भागातून जाताना टेकडीच्या वरील भागात कुत्र्याचा दगड ही नैसर्गिक रचना देखील पाहायला मिळते. स्थानिक मान्यतेनुसार जुन्या काळी कुत्रा चावला असता त्याची बाधा होऊ नये यासाठी येथे नवस बोलला जात असे. अर्थात हा अंधश्रद्धेचा भाग असल्याने किल्ल्याच्या इतिहासाशी या दगडाचा संबंध नाही. पण दगडांची ही नैसर्गिक रचना मात्र दुरून बसलेल्या कुत्र्यासारखी दिसते. म्हणून कदाचित लोकांनी जुन्या काळी आपल्या श्रद्धा या दगडाशी निगडीत केलेल्या असाव्या. येथेच पुढे काही अंतरावर आपण किल्ल्याचा मोझारी बुरुज देखील पाहतो. हा बुरुज पाहिल्यावर आम्ही आमची छोटी टोळी विभाजित केली आणि काही जण खोलगट भागातील तटबंदीच्या बाजूने तर काही जण टेकडीच्या वरच्या बाजूने ऐतिहासिक अवशेषांच्या शोधात निघालो. किल्ल्याचा विस्तार प्रचंड व सयंकाळ होत आल्याने हाताशी असणारा थोड्याच वेळात आम्हाला राजवाडा नगारखाना ह्या वास्तू शोधायच्या होत्या. पण अचूक माहिती व दिशादर्शनाच्या अभावी वर गेलेल्या टोळीला ह्या वास्तू काही सापडू शकल्या नाही. पण ट्रेक क्षितिज संकेतस्थळावरील नकाशात दाखवलेली तुटकी बांगडी तोफ मात्र झुडपांनी भरलेल्या पठारावर सापडली. वऱ्हाडातील किल्ले या पुस्तकामध्ये राजवाड्याकडून मोझारी दरवाजाकडे जाणाऱ्या भागात 10.5 फूट लांब तोफ असल्याची नोंद आहे. बहुधा आम्ही हीच तोफ पाहिली असण्याची दाट शक्यता आहे. ही तोफ उत्तरेच्या दिशेने परकोटाच्या पठारावर मारा करण्यासाठी येथे तैनात करण्यात आली असावी. वरील बाजूला शोधकार्यासाठी गेलेल्या टोळीप्रमाणेच आम्ही देखील तटबंदीच्या आडोशाने दरीच्या खोलगट भागातून जाणाऱ्या भागात काही अवशेष मिळतात का
याचा शोध घेत निघालो. दाट रानात लपलेल्या उत्तर दिशेच्या या तटबंदीमध्ये अतिशय भरीव, भक्कम, जड चर्यांचे बांधकाम केलेले आम्हाला येथे आढळले. त्याचप्रमाणे उत्तरेच्या दिशेने असलेल्या ह्या टेकडीच्या वर देखील तटबंदीचे दुहेरी बांधकाम केलेले आहे. परकोटाच्या बाजूने अतिशय धोका असल्याने ह्या भागात आपल्याला दुहेरी तटबंदीचे बांधकाम आढळते. थोडे अंतर चालून गेल्यावर आम्हाला शरभ दरवाजा आणि दिल्ली दरवाजा याच्यामध्ये असणारा छोटा दरवाजा देखील दिसून आला. येथेच आमच्या बाजूने जाणाऱ्या तटबंदीत असलेला एक झाडझाडोऱ्यात लपलेला बुरुज देखील आम्हाला आढळला, ज्यामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं गोल आकाराच्या जंग्यांचं बांधकाम केलेलं आम्हाला दिसलं. आता हे बांधकाम मूळचे मराठा किंवा निजामशाही कालीन आहे की इंग्रजांच्या काळामध्ये करण्यात आले हे मात्र सांगता येणे सध्या फारच अवघड आहे. पण हा बुरुज अतिशय मोक्याच्या जागी बांधला असून येथून आपल्याला खाली असलेल्या शरफ म्हणजे शार्दूल दरवाजा किंवा जो मधला दरवाजा आहे ह्या सर्व महत्वाच्या प्रवेश मार्गांवर अतिशय योग्य रीतीने लक्ष ठेवता येते. दुर्दैवाने येथे उतार असल्याने पावसाळ्याच्या काळात अतिशय वेगात पाणी वाहून येथे बुरुजाच्या बाजूला असलेला तट मात्र फारच ढासळून गेलेला आहे. येथे काही चर्यांच्या पलीकडे जेव्हा आम्ही चालत आलो तेव्हा जेथे खालच्या बाजूला दरीमध्ये शार्दूल दरवाजा आहे, बरोबर त्या ठिकाणचा वरचा तट संपूर्णपणे ढासळून गेलेला आम्हाला पाहता आला. येथूनच खाली बरोबर जर आपण डोकावून बघितले तर आपल्याला शार्दूल दरवाजाची भरभक्कम बांधणी पाहता येऊ शकते. अशा रीतीने दक्षिणेच्या बेहराम बुरुजापासनं उत्तर बाजूला असलेल्या दिल्ली दरवाजापर्यंत तटबंदीच्या कडेकडेने प्रदक्षिणा घालत खालून जाणारी आमची टोळी दिल्ली दरवाजाच्या परिसरात येऊन पोहोचली. दिल्ली दरवाजाच्या मागेच 1803 साली झालेल्या इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांतर्फे जो धारातीर्थी शहीद झाला तो बेणी सिंग म्हणजेच गाविलगडाचा किल्लेदार आणि त्याच्या साथीदारांच्या समाध्या आहेत. या समाध्यांना मानाचा मुजरा घालून आम्ही दिल्ली दरवाजापाशी आमच्या वरील बाजूने येणाऱ्या मित्रांच्या टोळीची वाट पाहण्याचे ठरवले. थोड्याच वेळात येथे आमची ही दुसरी टोळी देखील येऊन पोहोचली आणि आम्ही परत एकदा दिल्ली दरवाजातनं खाली उतरून शार्दूल दरवाजा व नंतर मछली दरवाजा मार्गे येथे चिखलदऱ्याकडे परत प्रस्थान केले आणि गाविलगडाची आमची ही यात्रा आमच्या परीने सफळ संपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, अशा रीतीने आम्ही संपूर्ण गाविलगडाची दुर्ग सफर घडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तुमच्या पुढे सादर केला. मी प्रयत्न याच्यासाठी म्हणतो कारण की येथे अतिशय भयानक झाडी जंगलाची दाटीवाटी झालेली आहे, ज्यामध्ये इकडचे दुर्गविशेष हरवून गेलेले आहेत. येथे कुठेच किल्ल्याच्या आतमध्ये दिशादर्शक फलक नाही, कुठल्याही ऐतिहासिक वास्तूचे नाम फलक तिथे अस्तित्वात नाही. त्यामुळे केवळ नकाशाच्या साह्याने आणि आजपर्यंत वाचलेल्या विविध संदर्भांच्या साह्याने आम्ही दुर्ग सफर घडवण्याचा प्रयत्न केला. काही थोडे वास्तुविशेष आमच्याकडून राहून गेले, ते परत कधीतरी भविष्यात आम्ही दाखवण्याचा जरूरच प्रयत्न करू. पण आज आपण ह्या किल्ल्याचे तिन्ही बाजूला असलेले दरवाजे, जसे की आपल्याला हा दिसतोय पाठी, तो मुख्य दरवाजा, इथून मछली दरवाजा जो आहे, मछली दरवाजाच्या पाठी परकोटाच्या पलीकडे मुख्य दरवाजा जो आहे दिल्ली दरवाजा किंवा वाघ दरवाजा, हे ह्या चिखलदरा बाजूचे दरवाजे, दक्षिणेच्या बाजूचे पीरफत्ते दरवाजे, त्याचबरोबर बेहराम बुरुज आणि मोझारी बुरुज असे विविध बुरुज आणि ह्या किल्ल्याचे महत्त्वाचं वैभव असलेल्या विविध तोफा जसे पीरफत्ते तोफ, नगारखानी तोफ आणि कालभैरव तोफ अशा तोफाही दाखवण्याचा प्रयत्न केला. याच्यातले काही वास्तुविशेष तर कदाचित यूट्यूबवर पहिल्यांदाच चित्रांकित केले गेलेले असतील. त्याचबरोबर वास्तुदर्शन करता करता या किल्ल्याचा प्रचंड प्रदीर्घ इतिहास जो गवळी राजांपासनं ते यादव राजांपासनं ते बहामनी सुलतान, तिथून इमादशाही, मराठेशाही आणि निजाम आणि इंग्रज असा दीर्घ सलग इतिहास मांडून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा गाविलगडाचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला आवर्जून तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा राहील, कारण ह्या तुमच्या पाठिंब्यामुळेच आमचं सह्याद्री नेचर ट्रेल्स चॅनल हे आजवर आम्ही
येथे विविध किल्ले, लेणी, मंदिरं यांचं प्रदर्शन करत आलेलो आहोत. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना हे व्हिडिओ आवर्जून फॉरवर्ड करा आणि इतिहासाची ही अमूल्य माहिती सर्व महाराष्ट्रात मराठी जनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. आणि तुम्हाला हे जर चॅनल आवडत असेल तर अधिकाधिक नवनवीन किल्ले, इतिहास आणि मराठी संस्कृती ह्याच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. पुढील भागांमध्ये अशाच एका अनोळखी, अपरिचित किंवा प्रसिद्ध किल्ल्यावर जरूर भेटूया. तोपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.